कामगार पक्षाचा वर्धापन दिन आज पनवेलमध्ये होतोय आणि या वर्धापन दिनाला आता या ठिकाणी राज ठाकरे आणि संजय राऊत उपस्थित राहणार आहेत। आपल्यावर या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। सर, आज वर्धापन दिन पनवेलमध्ये घेतलाय आपण? पनवेलमध्ये आम्ही दरवर्षी घेतो, यावेळेचा 58वा वर्धापन पनवेल युनिटनी आज आम्हाला आमंत्रण केलेलं आहे आणि महाविकास आणि इंडिया आघाडीचे सर्व नेते या ठिकाणी आजच्या वर्धापन इंटरेस्ट आहे। वैशिष्ट्य असं आहे की या वैशिष्ट्य सर्व इंडिया आघाडीचे स्टेट लेवलचे आणि देश पातळीवरचे नेते या ठिकाणी आमच्या वर्धापन दिनाला शुभेच्छा देण्यासाठी येणार आहेत। सर, आज महाविकास आघाडीचे नेते इथे उपस्थित, मात्र प्रत्यक्ष राज ठाकरेंना सुद्धा तुम्ही इथं बोललाय, त्यामुळे थोडंसं आश्चर्य व्यक्त केलं जातंय। नाही, जे आजचं वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे की मराठी हे राहिलं पाहिजे आणि महाराष्ट्र हे मराठी भाषेचं राष्ट्र आहे। भाषाराज पांत्रता केली त्यावेळेला भाषेला महत्त्व देण्यात आलं होतं आणि त्यामुळे राज ठाकरे आणि ठाकरे बंधूंनी जी भूमिका घेतलेली आहे ती भूमिका स्वागतार्थ आहे, महाराष्ट्राच्या हिताची आहे आणि त्यामुळे आम्ही सर्व जे महाविकास आघाडीचे घटक पक्ष आज त्यांच्याकडे सामील झालो। परवा वर्डीला जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये आम्ही सर्वांचं स्वागत केलं आणि आम्ही तिथे जातीने सर्व पक्षाचे नेते हजर होतो। सर, तसं राज ठाकरे यांनी अधिकृत अजून महाविकास आघाडीमध्ये प्रवेश केला, महाविकास आघाडी बरोबर अधिकृत डिक्लेअर केलेला नाही, तो विषय वेगळा आहे। आज आमचं या ठिकाणी मराठी भाषा एक राहिली पाहिजे, आमचा काही हिंदीला विरोध नाही, पण प्राधान्य मराठीला राहिलं पाहिजे। त्या उत्तर पश्चिमी कुठल्याही नागरिकाला आमचा आणि राज ठाकरेंचा पण विरोध नाहीये, पण आमचं मराठी पण राहिलं पाहिजे आणि मराठी पण आणि महाराष्ट्रीयन पण आणि ज्या मराठी ठेवण्यासाठी ज्या 105 हुतात्म्यांनी इथे बलिदान दिलं त्याचं आठवण आम्हाला येते आणि त्यामुळे त्या दृष्टिकोनातून आज जे महाराष्ट्रात वातावरण आहे ते एकदम वेगळ्या तऱ्हेचं आहे आणि त्यामुळे साम्राज्य राज्यकर्ते हादरलेले आहेत। राज ठाकरेंची जी भूमिका आहे ती भूमिका सर्व महाराष्ट्रातल्या या भूमिकेशी सहमत असलेले असतील, त्यांना एकत्र ठेवण्याचा आणि महाराष्ट्र पण मराठी पण टिकलं पाहिजे ही भूमिका आमची आहे। सर, आता थोडंसं पनवेलमध्ये असेल, रायगडमध्ये असेल, शेतकरी कामगार पक्षाचा बॅकफूट वरती गेलेला आहे, अनेक नगरसेवक भाजपात जाताना दिसत आहेत। आता 78 वर्ष तुम्हाला होत आहेत, काय पुढची वाटचाल असेल शेतकरी कामगार पक्ष? तुम्हाला शेका पक्षाचं काय माहिती आहे? शेका पक्ष कार्यकर्त्यांचा पक्ष आहे। नेते गेले तरी या ठिकाणी 78 वर्षामध्ये अनेक नेते गेले आणि तरी पक्ष हा कार्यकर्त्यांनी जिवंत ठेवला। याच्यापेक्षा मोठे कार्यकर्ते या ठिकाणी नेते गेले तरी पक्ष काय गेला नाही आणि आज तुम्हाला दिसेल किमान कमीत कमी जिल्ह्यातून 25,000 कार्यकर्ते आजच्या मेळाव्याला या ठिकाणी येतील। नक्कीच आपण पाहतो की शेतकरी कामगार पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, त्यामुळे नेते जरी इतर पक्षात गेले असले तरी पक्ष आमचा अजूनही जिवंत आहे, अशा प्रकारचा दावा जयंत पाटील करतात। त्याचबरोबर राज ठाकरे हे मराठी मुद्द्यावरती या ठिकाणी येत असून ते आमच्या बरोबर आहेत आणि आम्ही त्यांच्या भूमिकेशी सहमत असल्याचं या ठिकाणी ठामपणे जयंत पाटील यांनी सांगितलेलं आहे। कॅमेरामॅन मनोज सह विनायक पाटील, एबीपी माझा, पनवेल, नवी मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।